साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 4 येथील नीलानगर येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा उद्घाटन भाजपाचे युवा नगरसेवक किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। मागील 5 वर्षांपूर्वी भाजपाच्या नगरसेवकांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती आम्ही करत आहोत। पुढील काळात देखील भाजपाच्या नगरसेवकांना भरभरून मताधिक्यांनी निवडून द्यावं, असं आवाहन नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी केलं। जनता पार्टीचे 4 नगरसेवक निवडून दिलात। आमदारकीच्या इलेक्शनला आपण सर्वजण एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवलात आणि आमदार आपल्या मतदानातून निवडून दिलात। खासदारकीला पण आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहून आशीर्वाद दिलात। सर्वप्रथम त्याचं म्हणून तुमचा आभार मानतो आणि आपण जे सर्वजण 80 वर्षापासून या परिसरात राहत आहात आणि शौचालयाचं असो, पाण्याचं असो, रस्त्याचं असो, जे मूलभूत सोयीसुविधापासून वंचित होता। खरंच विनायकजी विटकर जे या भागातले नगरसेवक आहेत, त्यांचा या आपल्या भागाच्या विकासासाठी खूप मोठा धडपड या ठिकाणी बघायला मिळालं आणि माजी पालकमंत्री आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बरेचसे कामं, आपण कुठलेही काम सांगितलात, लाईट सांगितलात, पाणी सांगितलं, ड्रेनेज सांगितलं, शौचालय सांगितलात, हे सर्व काम करून देण्याचं काम जे दिलेलं शब्दाला पाळणारे असे आपले नगरसेवक विनायकजी विटकर आहेत। त्यांच्या सोबतीला अजित भाऊ आहेत, वंदनाताई आहेत, काकडे काकू आहेत, काकडे काका आहेत। सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या अडचणीच्या वेळेस धावून येतं, हे आपल्याला विसरून चालत नाही। येणाऱ्या काळात मला एकच सांगायचं आहे की महानगरपालिकाचं इलेक्शन आहे, जेव्हा काय इलेक्शन होतील, खरं तर या सरकारचं इलेक्शन आत्ताच होणार होतं, पण त्यांचं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसल्यामुळं त्यांनी इलेक्शन पुढं ढकलत आहेत आणि इलेक्शनला सामोरे जायचं त्यांची हिंमत नाही आहे। पण जेव्हा काही इलेक्शन होतील तेव्हा आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, सोलापूरचा चेहरा मोहरा मागच्या 5 वर्षात कुणी बदललेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे स्मार्ट सिटी सोलापुराला दिलं आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आपण शहरात सगळीकडे बघतो, सगळीकडे ड्रेनेज झालेलं आहे, पाणी झालेलं आहे, रस्ते होत आहेत, काम चांगल्या पद्धतीने सुरू आहेत। आपले सोलापूर रेल्वे स्टेशन बघा, त्याचं पूर्ण चेहरा मोहरा पलट करायचं काम झालेलं आहे। अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होत असल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत असल्याची भावना नगरसेवक विनायक विटकर यांनी व्यक्त केली। देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाने गेल्या 5 वर्षामध्ये या भागामध्ये जे काही अडीअडचणी होते, पाण्याचा असू दे, ड्रेनेजचा असू दे किंवा स्वच्छतेचा असू दे, पहिल्यांदा आम्ही निवडणुकीला उभारल्यानंतर इथल्या महिलांनी आम्हाला सगळे महिला मिळून आम्हाला दारेवर धरले होते की आम्हाला शौचालय नाही, म्हणजे आम्ही जवळपास 80 वर्ष झालं आमचं इथं कुटुंब राहतं आहे, पण आम्हाला महिलांसाठी शौचालय नाही असं तुमचं सर्वांचं मागणी होतं। ते आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे, प्रत्येक घरात घर तेथे शौचालय, त्या योजनेअंतर्गत आम्ही महिलांसाठी 10 शौचालय इथं बांधून दिलं। तुमच्या शब्दाला आम्ही जागलो। तसंच या भागामध्ये पाण्याचं प्रेशरचं बी तक्रार होतं। डायरेक्ट आपण कस्तुरबा मार्केटवरनं पाण्याचं दुपारचं वेळ होतं, तुम्हाला सकाळचं वेळ पाहिजे होतं, सकाळचं वेळ तुम्हाला करून दिला आणि पाणी प्रेशरनी येतं का नाही? आणि लाईटीचं तुमची एक 4 ते 5 लाईटी लावायचं तुमची मागणी होती। आम्ही या भागामध्ये कमीत कमी 30 लाईटी लावलो, म्हणजे संपूर्ण परिसर उजेड झालेला आहे। आणि या भागातील जे काही छोटे मोठे अडचणी आहेत, रस्त्याचं बी प्रॉब्लेम होतं, मालकांच्या मार्गदर्शनाने आम्ही गेल्या 5 वर्षात सतत तुमच्या सेवेत आहे। जे कोरोनाचा काळ असू दे, इथं अनेकांना लसीकरणासाठी आम्ही स्वतः घराघरात जाऊन लसीकरण केलं। काही जणांना धान्य पुरवठा होत नव्हतं, तिथं आम्ही मदत केलो। जे तुमच्या अडीअडचणी आहेत, जेव्हा अडचणी होते, एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही तुमच्या अडचणीला धावून आलो। येणाऱ्या काळात आज जरी आम्ही अधिकृत जरी नगरसेवक नसलो, एक तुमच्या परिसरातला एक सदस्य, तुमच्या कुटुंबातलं एक सदस्य म्हणून तुम्ही कधीही आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्या सेवेला सदैव तत्पर राहू। यावेळी अमित चव्हाण, मनोज कराले, पुराणिक, अभय काळे, अश्विनी बचुटे आदी उपस्थित होते।